जे नवरात्री उत्सव आहेत, धम्मचक्र परिवर्तन आहे दिन आणि दसरा, दिवाळी हे सण उत्सव आहेत. त्यानिमित्त आपल्या इथे पहिले जे पांचाळ साहेब होते, आज ते नव्यानं परत रुजू झाले आहेत. त्यांच्या काही प्रतिक्रिया घेऊया येणाऱ्या आगामी सण उत्सवानिमित्त. सर, आता उमरखेड मध्ये जे आता धम्मपरिवर्तन दिन आहे, नवरात्री आहे, त्या अनुषंगाने आपला पोलिसांचा काय तुमच्या प्रतिक्रिया आहे हे सर्व जनतेपर्यंत आपण सांगू शकता? सर्वप्रथम मी सर्व उमरखेडवासी आणि पोलीस ठाणे उमरखेड हद्दीतील सर्वच नागरिकांना माझा नमस्कार. जय हिंद. माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या आदेशान्वये मी कालच उमरखेड पोलीस ठाणेचा पदभार घेतलेला आहे. उमरखेड पोलीस ठाणे प्रॉपर आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीनं मी स्वतः, माझी टीम आदरणीय DYSP गायकवाड सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येणारे सण उत्सव, ज्यामध्ये नवरात्र उत्सव असेल, धम्मचक्र परिवर्तन दिन असेल आणि त्यापुढे होणाऱ्या विधानसभा निवडणुका असतील, तर त्या सर्वच महत्त्वाच्या कायदा व सुव्यवस्थेच्या विषयाच्या अनुषंगाने आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करून येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. डीजे संदर्भात आपल्या काय प्रतिक्रिया? डीजेच्या अनुषंगाने पोलिसांची स्पष्ट भूमिका आहे. कोणी जर अत्यंत कर्कश आवाजात आणि दिलेल्या सूचनांचं जर उल्लंघन केलं तर त्या अनुषंगाने निश्चितच पोलिसांची त्यावर कारवाई करण्याची भूमिका आहे. परंतु मला सर्वच नवदुर्गा मंडळ असतील किंवा आगामी काळात जे काही सण उत्सव साजरे होतील, जयंत्या होतील, अजून कोणते उत्सव साजरे होतील ज्यामध्ये DJ किंवा त्या प्रकारचे तत्सम वाद्य वाजवण्यात येतात, तर त्या मंडळाच्या त्या पदाधिकाऱ्यांना, सर्व कार्यकर्त्यांना माझं नम्रपणे आवाहन आहे की आपण DJला फाटा देऊन जे पारंपरिक वाद्य आहे त्याचा स्वीकार करणं, तशी मानसिकता बनवणं आणि त्या पारंपरिक वाद्यामध्ये तो उत्सव साजरा करणं ही खऱ्या अर्थाने आपली जबाबदारी आहे. कारण परभणी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातसुद्धा यापूर्वी DJच्या आवाजामुळे आणि त्या लेझर शोमुळे अनेकांच्या दृष्टी गेलेल्या आहेत, अनेकांची मृत्यू झालेले आहेत. तर ह्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आपण त्यातून बोध घेऊन आपण DJला फाटा दिला पाहिजे. DJ बंद करण्याच्या अनुषंगाने मंडळांनी पुढाकार घेतला पाहिजे, इथल्या सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे, तरच त्यावर अंकुश खऱ्या अर्थाने बसेल असं म्हणावंसं वाटतं. आगामी विधानसभाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा पोलिसांची स्पष्ट आणि कठोर भूमिका राहणार आहे. असं म्हणलं तरी ते वावगं ठरणार नाही. कारण जे काही असामाजिक तत्व आहेत, जे काही गुन्हेगार आहेत, जे काही सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न करतील, त्यांचा अभिलेख बघून त्या पद्धतीने त्यांच्यावर कठोरातली कठोर प्रतिबंधक कारवाई करण्याची उमरखेड पोलिसांची भूमिका ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली असणार आहे. उमरखेड शहरातील आणि परिसरातील सर्वच जाती धर्माचे, पंथाचे लोकांना, नागरिकांना, सामाजिक संघटनांना, पदाधिकाऱ्यांना, राजकीय वरिष्ठ पुढारी यांना मला हे सांगावंसं वाटतं की कुठल्याही जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या ज्या काही घटना यापूर्वी घडलेल्या आहेत त्या न घडण्याच्या अनुषंगाने आमची भूमिका ही कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तर निश्चितच आहे. परंतु सण उत्सवामध्ये नागरिकांची खूप महत्त्वाची जबाबदारी आहे. दोन धर्मियांमध्ये, दोन जातींमध्ये तेढ निर्माण न होण्याच्या अनुषंगाने, जो जातीय सलोखा वृद्धिंगत करण्याच्या अनुषंगाने येथील सर्वसामान्य लोकांनी, पत्रकार बांधवांनी, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन उमरखेडची जी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, येथलं वातावरण पूर्ववत करण्यासाठी 2016च्या दंगलीनंतर मोठे असे काही इश्यू मोठ्या प्रमाणात इथे घडलेले नाहीत. इथले वातावरण आता हळूहळू खूप चांगल्या पद्धतीनं सलोखा निर्माण होत आहे. आता ट्रॅफिकचे सुद्धा मधला रस्ता जो आहे तो बाहेरून वळण रस्ता झाल्यामुळे इथले ट्रॅफिकचे सुद्धा आपण नियोजन करणार आहोत, इथली ट्रॅफिकसुद्धा सुरळीत करणार आहोत. त्या दृष्टीने माझं आणि दैनंदिन कामकाजाच्या अनुषंगाने मला इथे एक सांगावंसं वाटतं की पोलीस ठाण्याला येणाऱ्या तक्रारीची, विशेष करून महिलांच्या तक्रारींची, ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींची वेळीच दखल घेऊन त्याप्रमाणे कारवाई करणं, त्यांना तो सुरक्षितता देणं
शाळा कॉलेजच्या ठिकाणी छेडछाडीच्या घटना न होण्यासाठी त्या पद्धतीनं पेट्रोलिंगचं नियोजन करणं, रात्रीच्या दिवसाच्या सुद्धा मालमत्तेविरुद्धचे गुन्हे न घडण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग आणि त्या पद्धतीने गुन्हे उकल करण्यासाठी सुद्धा आमचे सर्वतोपरी प्रयत्न आहेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली. तर त्या अनुषंगाने माझी टीम आणि मी स्वतः यापुढे उमरखेड पोलिसांची कामाची जी परंपरा यापूर्वी होती त्याच पद्धतीनं इथली कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निश्चितच चांगले प्रयत्न होतील. त्यासाठी मला सर्वच नागरिकांना, संघटनांना, पत्रकार बांधवांना, राजकीय पदाधिकाऱ्यांना माझं नम्र निवेदन आहे की आपणसुद्धा कायदा व सुव्यवस्था इथली अबाधित राखण्यासाठी आगामी सण उत्सव काळातील सर्व सण उत्सव शांततेत, सुव्यवस्थेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडण्यासाठी आपणसुद्धा पुढाकार घ्यावा आणि सकारात्मक इथलं वातावरण निर्मितीसाठी सुद्धा आपण पोलीस खात्याला आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे मी आवाहन करतो. धन्यवाद.